नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज अनेकांनी प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड करून या ॲपच्या माध्यमातून भरले असतील. परंतु मित्रांनो, बऱ्याच जणांचे जे फॉर्म आहेत ते रिजेक्ट होऊ लागले आहेत. तर फॉर्म रिजेक्ट होण्याच्या पाठीमागं काय कारण आहेत याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यापूर्वी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती जी आहे ती भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, जे फॉर्म भरले गेले आहेत त्यातील बरेचसे फॉर्म रिजेक्ट होऊ लागले आहेत. त्याच्यातील पहिलं जे कारण आहे ते कारण असं आहे की तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड करत असताना त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल किंवा मतदान ओळखपत्र असेल, ही जी डॉक्युमेंट आहेत ही डॉक्युमेंट अपलोड करत असताना बऱ्याच जणांनी त्याचं फक्त पहिलं जे पेज आहे किंवा जे पहिलं पान आहे तेच फक्त अपलोड केलेलं आहे, किंवा रेशन कार्डचे जे पाठीमागील पान आहे त्याच पानावरती लाभार्थी महिलेचं नाव असल्याकारणाने फक्त तेच पेज किंवा तेच पान या ठिकाणी अपलोड केलेलं आहे, दोन्ही पानं अपलोड केलेली नाहीत. त्यामुळे मित्रांनो, बरेचसे अर्ज जे आहेत ते रिजेक्ट होऊ लागलेले आहेत. आधार कार्डच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच या ठिकाणी जर केलं असेल, फक्त पहिलंच पान जर किंवा आधारची जी पहिल्या पानाची प्रत आहे ती जर अपलोड केली असेल तरीसुद्धा तुमचे जे अर्ज आहेत ते अर्ज इथं रिजेक्ट होऊ शकतात. तर मित्रांनो, यानंतर जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही कशा पद्धतीनं अपलोड केलेत, जर व्यवस्थित फोटो घेऊन जर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि त्या फोटोमध्ये जे ब्लर आहेत किंवा जर अस्पष्टपणा जर नसेल तर तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज रिजेक्ट होणार नाही. परंतु जर फोटो अपलोड करतेवेळी जर व्यवस्थित फोटो काढला नसेल आणि जर फोटो ब्लर आले असतील तरीसुद्धा जे तुमचे ॲप्लिकेशन आहेत मोबाईल ॲपच्या माध्यमातून केलेले ते या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतात. याशिवाय मित्रांनो, जर तुम्ही तुमचा अर्ज ॲपमध्ये भरत असताना मराठी भाषेतून भरलेला असेल तरीसुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे मराठीतून भरलेले अर्ज जे आहेत ते अंशतः रिजेक्ट करण्यात येऊ लागले आहेत. आणि जर असं जर कोणाच्या बाबतीमध्ये घडलेलं असेल, फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तर एडिट नावाच्या ऑप्शनमध्ये जाऊन त्या ॲपमध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म तो इंग्रजीतून भरावा लागणार आहे. जी डॉक्युमेंट आहेत ती डॉक्युमेंट अगदी व्यवस्थित येतील अशा पद्धतीनं, आणि आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल किंवा काही बँक पासबुक आहेत, काही बँक पासबुक फ्रंट पेज आणि सेकंड पेज अशा पद्धतीचे असतात. या बँक पासबुकच्या ज्या दोन्ही साईड आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी अपलोड कराव्या लागणार आहेत, अगदी व्यवस्थित फोटो येतील अशा पद्धतीनं. तर मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.